बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13वा म्हणजेच प्रकृती पुरुष विवेक योग, म्हणजेच क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 37 भाग झालेले आहेत, 926 ओव्या झालेल्या आहेत आणि 16 श्लोक झालेले आहेत. आज आपण श्लोक नंबर 17 आणि भाग नंबर 38 बघणार आहोत. त्या अगोदर पाठीमागच्या भागात काय झालेलं आहे थोडक्यात समजून घेऊयात. तर या अध्यायाचं नावच आहे प्रकृती पुरुष विवेक योग किंवा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. आतापर्यंत आपण क्षेत्रज्ञ विभाग याची फोड करून सांगत होतो की जसं की क्षेत्र म्हणजे शेती, शेतकरी जसं शेती कसतो त्या प्रमाणात त्याला धनधान्य किंवा त्यातून उत्पन्न मिळतं. तसंच हे जे शरीर आहे, त्या शरीराकडून जो क्षेत्रज्ञ आहे म्हणजे जे मन आहे, जो आत्मा आहे, तो ज्याप्रमाणे सुख दुःख ज्याप्रमाणे कर्म करून घेतो त्याप्रमाणे सुख दुःख त्याला मिळतात. असा हा क्षेत्रज्ञ विभाग योगचा मूळ गाभा आहे. आता याचं दुसरं नाव प्रकृती पुरुष विवेक योग. आता प्रकृती म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय? तर प्रकृती म्हणजे 36 तत्वांपासून जे क्षेत्र बनतं म्हणजे जे शरीर बनतं आणि आत्मा, बुद्धी, मन वगैरे अजून काही तत्व मिळून हे 67 तत्व होतात. ते संपूर्ण मिळून जे तयार होतं त्याला प्रकृती असं म्हणतात. म्हणजे त्यात बुद्धी, इंद्रिये, अंतःकरण असं सर्व येतं. ते गुण हे 67 गुण असतात. त्यात सत्व, रज, तम हे 3 गुण असतात. त्या सगळ्यांचं मिळून प्रकृतीची उत्पत्ती होते आणि यांचेपासून सर्व कर्मे तयार होतात. आता प्रकृती म्हणजे काय कळलं? पुरुष म्हणजे काय? तर यातला जो क्षेत्रज्ञ आहे, या ज्या क्षेत्रातला जो क्षेत्रज्ञ आहे म्हणजे जो आत्मा आहे तो म्हणजे पुरुष. म्हणजे हा जो पुरुष आहे तो या प्रकृतीकडून म्हणजे शरीराकडून, जे शरीर म्हणजे इंद्रिय, मन तसंच अंतःकरण, सत्व, रज, तम हे 3 गुण या सगळ्यांच्याकडून म्हणजे जी प्रकृती आहे त्याच्याकडून जे कर्म करून घेतो आणि त्यातून जे सुख दुःख मिळतात, जे फळ मिळतं, याला म्हणतात प्रकृती पुरुष विभाग योग, प्रकृती पुरुष योग. आता या 13व्या अध्यायामध्ये मुख्यत्वे करून 4 गोष्टींचा उहापोह केलेला आहे. पहिलं म्हणजे क्षेत्र म्हणजे काय, दुसरं ज्ञान म्हणजे काय, तिसरं अज्ञान म्हणजे काय आणि चौथं ज्ञेय म्हणजे काय. आपण पहिले 3 गोष्टी पाहिलेल्या आहेत. क्षेत्र म्हणजे काय पाहिलेलं आहे, क्षेत्रज्ञ आपण पाहिलेलं आहे. तसंच ज्ञान म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. अज्ञान म्हणजे काय हे सुद्धा पाहिलेलं आहे आणि ज्ञेय म्हणजे काय हे आता आपण सध्या पाहत आहोत. तर आज आता आपण श्लोक नंबर 38 बघणार आहोत. थोडक्यात या अध्यायाची थोडक्यात आउटलाईन मी तुम्हाला आता सांगितली की कशा पद्धतीनं हा क्षेत्रज्ञ विभाग किंवा प्रकृती पुरुष योग विभाग योग आहे.
आता हे एवढं ज्ञानेश्वर माऊलींनी का सांगितलं किंवा श्रीकृष्णाने अर्जुनास का सांगितलेलं असेल हे? तर याचं कारण आहे की जोपर्यंत तुम्हाला क्षेत्रज्ञ समजत नाही, जोपर्यंत तुम्हाला ज्ञान मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला भगवंताची प्राप्ती होत नाही. ज्ञेय हे अशी गोष्ट आहे की जे ज्ञानाशिवाय मिळत नाही. आणि ज्ञान म्हणजे काय? तर आपण त्यात सत्पुरुषाची लक्षणं पाहिलेली आहेत. साधक कसा असावा ते पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण ज्ञान पाहिलेलं आहे. ज्ञानामध्ये परत आपण अज्ञान पाहिलेलं आहे. अज्ञान कशाला म्हणायचं? म्हणजे माणसानं या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तो अंगीकारतो, ज्ञान धारण करतो आणि अज्ञान सोडून देतो. अज्ञान सोडल्याशिवाय तुमच्याकडे ज्ञान येणार नाहीये. अहंकार असेल तर तुम्हाला तुमची साधना होत नाही, तुम्हाला कुठलं ज्ञान मिळत नाही. म्हणून साधकाच्या लक्षणामध्ये पहिल्यांदा सांगितलेलं आहे की विषयांपासून विरक्ती हवी आणि दुसऱ्यांदा लगेच सांगितलेलं की अहंभाव नसला पाहिजे मनामध्ये, अहंकार सोडायला हवा. मी माझ्यापेक्षा मोठा मीच, असं मीच 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 हा भाव सोडला तरच तुम्हाला ज्ञान प्राप्ती होते, ज्ञेयाची प्राप्ती होते आणि मगच आपण भगवंताशी मद्रूप होऊ शकतो. तर असा हा थोडक्यात हा क्षेत्रज्ञ विभाग योग किंवा याला प्रकृती पुरुष योग म्हणतात, हा असा आहे. आता या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊली त्यांचे जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांना वंदन करून या अध्यायाची सुरुवात करतात. सुरुवातीलाच भगवंत अर्जुनास हे शरीर म्हणजे क्षेत्र आणि हे जो जाणतो तो क्षेत्रज्ञ असं सांगतात आणि सर्व क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे हे सांगतात. त्यानंतर भगवंत अर्जुनास हेही सांगतात की हे क्षेत्र याच्यावर ताबा कुणाचा आहे? तर त्यासाठी सांख्यमतवादी, भाववादी हे सगळेजण आपापल्या परीनं याचं वर्णन करतात आणि सांगण्याचा प्रयत्न करतात की या क्षेत्रावर अधिकार कोणाचा आहे. त्यानंतर भगवंत सांगतात की हे जे शरीर म्हणजे हे क्षेत्र जे आहे हे कसं बनलेलं आहे? तर ते 36 तत्वांपासून बनलेलं आहे हे ते सांगतात. त्यानंतर येतं ते ज्ञान, ज्ञानामध्ये येतं सत्पुरुषाची लक्षणं, अध्याय नंबर 7 सत्पुरुषाची लक्षणं. सत्पुरुषाच्या लक्षणामध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे? त्यानंतर येतं ते म्हणजे साधकांची लक्षणं, साधक कसा असावा वगैरे वगैरे आपण सगळं पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर अज्ञान, त्यानंतर ज्ञेय इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. तर श्लोक नंबर 7 मध्ये आलेला आहे की सत्पुरुषाची लक्षणं ते आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. की मनाची इच्छा नसणे, दांभिकपणा नसणे, अहिंसा, शांती, सरळपणा, आचार्यपासना, अंतर्बाह्य सुचिरभूतपणा, स्थिरता आणि आत्मसंयम. या श्लोक नंबर 7 मध्ये जवळजवळ आपण एवढ्या एका श्लोकावर आपण 12 भाग घेतलेले आहेत. एवढा मोठा हा श्लोकचा विस्तार आहे, एवढा मोठा तो त्या श्लोकाचा अर्थ आहे, ते आपण सगळं पाहिलेलं आहे. त्यानंतर साधकांची लक्षणं आपण पाहिलेली आहेत. जसं आता सांगितलं की मनात अहंकार नको आहे. अजून काय? तर विषयांच्या विषयी विरक्ती हवी. त्यानंतर काय पाहिजे की जन्म, मृत्यू, वृद्धपणा आणि शरीर व्यवस्था यांच्या ठिकाणी दोष दृष्टीने पाहणे अशी मनोवृत्ती असायला हवी. त्यानंतर आपण पाहिलं की ज्ञान आपण पाहिलं. ज्ञान म्हणजे काय की ज्या आपल्याला हे लक्षात असायला हवं की आपला जन्म झालेला आहे म्हणजे मृत्यू होणार आहे याचं ज्ञान असलं पाहिजे. आता हे ज्ञान कशासाठी पाहिजे? तर मृत्यू यायच्या अगोदर किंवा वृद्धापकाळ यायच्या अगोदर भगवंता
ईश्वराशी मद्रूप होण्यासाठी आपल्याला भगवत भक्ती करायला हवी, याचं ज्ञान असायला पाहिजे. याला ज्ञान म्हणतात. तेच ज्ञानाचा विस्तार याच्यामध्ये आलेला आहे. त्यानंतर आलेलं आहे ते अज्ञान. म्हणजे काय? म्हणजे हे ज्ञान मिळवण्यासाठी तुमच्याकडे काय नको आहे म्हणजे ज्ञान तुमच्याकडे येईल. काय नको आहे म्हणजे काय? अज्ञान काय नको आहे, अज्ञान काय नसावं, तर ते यात दिलेलं आहे. जसे की प्रतिष्ठा व्हावी म्हणून, म्हणजे प्रतिष्ठेच्या मागं लागायचं नाही, सत्कार वगैरे व्हावा म्हणजे मग आपल्याला आनंद होईल असं वागायचं नाही, गर्व नसायला पाहिजे, प्रसिद्धीसाठी हापापलेपणा नसायला हवा, आपण जे कृती करतो त्याचा डांगोरा पेटणे, स्वतःची स्तुती स्वतः करून घेणे, कोणी थोडं जरी आपल्या बाबतीत चांगलं बोललं तर लगेच फुगून जाता कामा नये, लाभ झाला असता चढून जाता कामा नये, हानी झाली असता लगेच दुःखमग्न होता कामा नये. हे जे होतं ते अज्ञानाचं लक्षण आहे. किंवा लोकांनी स्तुती केली की हर्षानं फुगतो असा माणूस, हे अज्ञानाचं लक्षण आहे. किंवा थोडी निंदा केली तरी वाईट वाटून कपाळ धरून बसतो. मान व अपमान हे दोन्ही सहन होत नाही. वचन घात हे असे लोक बाह्यतकारी अतिशय उत्तम दिसतात पण आतून दांभिक असतात. त्यांना गुरुसेवेचा तिटकार असतो. द्रव्य कुठल्याही मार्गाने आलेलं चालतं. स्त्री संघाविषयी निर्लज्ज असतात. त्यांच्या मनात संशय भरलेला असतो. ही सगळी लक्षणं अज्ञानाची लक्षणं आहेत. त्यांच्यात बुद्धीचा स्थिरपणा नसतो. भयाची कुठली गोष्ट ऐकली तर घाबरून जातात. दुःखाची गोष्ट ऐकल्याबरोबर गडबडून जातात. त्यांचे मन कुठेही कायम राहत नाही. असे लोक अज्ञानी असतात. आत्मसंयमाचा अभाव असतो. लज्जेची मर्यादा असते. कुळधर्म नसतो त्यांच्याकडं. विषयांचे विषयी ते बहकलेले असतात. अज्ञानाची वृद्धी त्यांच्यात होत असते. चंचल असतात. विषयांची इच्छा त्यांच्या मनात ओतप्रोत भरलेली असते. तसेच त्यांना स्त्रीचे वेड असते. मरेपर्यंत त्यांना विषयाचा तिटकारा येत नाही. अभिमानाचा ताठा असतो. मीच शहाणा अशी त्यांची मनोवृत्ती असते. दुसऱ्याने चांगले केले तर त्यांना सहन होत नाही, म्हणजे मत्सर असतो, अहमपणा असतो, अहंकार असतो. कोणत्याही मार्गे आडमार्गाने कुठल्याही मार्गानं नीतीनं अनीतीनं द्रव्य आलेल्यांना चालतं. नंतर असे लोक तारुण्याच्या भरामध्ये जे वयस्कर लोक आहेत, जे कुबडे आहेत, लंगडे आहेत, त्यांची चेष्टा मस्करी करतात. म्हणजे त्यांना हे सुद्धा ज्ञान नसतं की अशा लोकांची, अशा आगतिक लोकांची चेष्टा मस्करी करू नये, म्हणजे अज्ञान आहे ते. तारुण्याची घमेंड असते. तर अशा पद्धतीने सगळे आपण ही अज्ञानाची लक्षणं पाहिलेली आहेत. सध्या आपण ज्ञेय म्हणजे काय बघत आहोत. ज्ञेय म्हणजे ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्मतत्व म्हणजे काय आहे ते आपण सगळं आता पाहत आहोत. तर भाग नंबर 37 झालेले आहेत. आज आपण भाग नंबर 38 बघूयात. श्लोक नंबर 17, त्याचा श्लोकार्थ. ते ब्रह्म चंद्र सूर्य दिकांनाही प्रकाश देणार आहे. हे ब्रह्म म्हणजे काय, कसं आहे ब्रह्म? हे ब्रह्म म्हणजे ज्ञेय. हे कसं आहे, काय आहे, याचं संपूर्ण वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. तेच आपण वाचत आहोत. हे ब्रह्म म्हणजे जे चंद्र सूर्याला सुद्धा प्रकाश देणारे जे आहे ते ब्रह्म. लक्षात. म्हणजे ब्रह्म कसं आहे, अनादि आहे, अनंत आहे, अविनाशी आहे, म्हणजे त्याचा नाश होऊ शकत नाही असं ते आहे. अजून काय आहे, ते ज्ञानरूप अंधकाराच्या ही पलीकडे आहे असे म्हणतात. ते ज्ञान स्वरूप आहे, ज्ञेय स्वरूप आहे, ज्ञानाने मिळण्याजोगे आहे आणि तेच सर्वांच्या हृदयामध्ये विद्यमान आहे. बघा, या अध्यायामध्ये स्पष्टपणे भगवंताशी मद्रूप कसं व्हायचं याचा मार्ग सांगितलेला आहे. याचे 2 मार्ग सांगितलेले आहेत. आपण आता पहिला मार्ग बघत आहोत. पहिला मार्ग म्हणजे क्षेत्रज्ञ विभाग योग. म्हणजे शरीर म्हणजे क्षेत्र, आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ. ज्ञान जाणून घ्यायचं म्हणजे ज्ञेयाची प्राप्ती होते.
ज्ञेयाची प्राप्ती झाली की आपण भगवंताशी एकरूप होतो. असा हा मार्ग आहे भगवंताशी एकरूप होण्याचा. दुसरा मार्ग पण आहे, तो पुढे येणार आहे. ते ज्ञानरूप आहे, ज्ञेयरूप आहे, ज्ञानाने मिळवण्याजोगे आहे. ज्ञान झालं, ज्ञान मिळवण्याजोगं आहे. म्हणजे ते ज्ञान अवघड असं काही नाहीये. पण ज्ञान कुणाला मिळतं? ज्याच्याकडे साधकाची लक्षणं असतात. अध्यात्म कोण करतं? अध्ययन कोण करतं? साधक करतात. अध्ययन म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेणं. साधक म्हणजे काय? विद्यार्थी. विद्यार्थी जो असतो त्याच्या मनात जर अहंकार असेल तर शिक्षक त्याला शिकवतील का? सगळ्या गोष्टी सांगतील का? नाही सांगणार. त्याच्या मनात जर विषयांची विषयी आसक्ती असेल तर शिक्षक शिकवतील का? नाही शिकवणार. म्हणून इथं साधकांची लक्षणं सांगितलेली आहेत. साधक कसा असावा? तर अशा पद्धतीनं योग्य साधक होऊन ज्ञानप्राप्ती करून घ्यायची. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर आपण भगवंताशी मद्रूप होऊ शकतो. हा तो मार्ग आहे. आता आपण ओवे वाचूयात. ओवी नंबर 927. जे अग्नीचे दीपन, जे चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन देखती जेणे, जयाचे उजियेडे तारांगण उघडे, महातेज सुरवाडे रहाटे जेणे, जे आदीची आदी, जे वृद्धीची वृद्धी, जे बुद्धीची बुद्धी, जीवाचा जीव, जे मनाचे मन, जे नेत्राचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा, जे प्राणाचा प्राण, जे गतीचे चरण, क्रियेचे कर्तेपण, जयचेनी, जे ब्रह्म अग्नीला दीपन करण्याची शक्ती देते. अग्नी तेवतो, अग्नीमध्ये उष्णता उत्पन्न होते. कुठून येते ती? अग्नीमध्ये जी उष्णता येते, ती जी शक्ती येते, ती कुठून येते? तर ते ब्रह्म त्याला देत असतं. अग्नीमध्ये जे दीपन आहे ती करण्याची शक्ती ब्रह्म देतं. ज्या चंद्रापासून जगतात अमृताची प्राप्ती होते त्याला ते अमृत देते. ते कोणते? म्हणजे कोणते? ब्रह्म. ज्या सूर्याचे उजेडापासून सर्व जग व्यवहार करते त्याला ज्याच्यापासून दृष्टी प्राप्त होते. सूर्याचं तेज कुणापासून येतं? ब्रह्मापासून येतं. चंद्रामध्ये जे अमृताची प्राप्ती होते ती कुठून येतं? ब्रह्मापासून येतं. बघा, म्हणजे सूर्य जर 1 तास जरी नाही उगवला, 1 तास जरी त्यानं स्वतःला झाकून ठेवलं, आता इथं आपल्याकडं अंधार आहे पण कुठे ना कुठेतरी सूर्य सध्या दिसतोय, उजेड आहे तिकडं अमेरिकेत वगैरे. 1 दिवस जरी सूर्य नाही उगवला तर ही पृथ्वी गोठून जाईल अशी परिस्थिती. म्हणजे या पृथ्वीला, या सृष्टीला, या चराचरांना ऊर्जा कुठून मिळते? सूर्यापासून मिळते. म्हणजे 1 दिवस जरी ही ऊर्जा आपल्याला नाही मिळाली तर ही पृथ्वी नष्टतेच्या मार्गावर जाईल, नष्ट होऊन जाईल. म्हणून आपल्या हिंदू परंपरेमध्ये, हिंदू धर्मामध्ये सूर्याला अर्घ्य देण्यासाठी सांगितलेलं आहे. सकाळी उठायचं, आंघोळ करायची, उंजळीत पाणी घ्यायचं आणि पूर्वेकडे तोंड करून सूर्याला अर्घ्य द्यायचं आणि त्यावेळेस गायत्री मंत्र म्हणायचा. हे सगळं रोजच्या रोज कर्ण करत असे. महाभारतातले जे कर्ण नावाचं पात्र आहे ते हे रोजच्या रोज करत, कारण तो सूर्यपुत्र होता. कर्ण हा सूर्यपुत्र होता. म्हणून तो गंगेत उभा राहायचा, गंगेत आंघोळ करायचा आणि गंगेतलं पाणी घेऊन त्यानं सूर्याला अर्घ्य द्यायचा आणि तिथून अर्घ्य देऊन माघारी येत असताना त्याला जे कोणी लोक भेटतील, जे काय त्याच्याकडे मागतील तो त्यांना देत असे. म्हणून त्याला दानवीर कर्ण असं म्हटलेलं आहे.
तर इथं तेच आलेलं आहे की जे जे सूर्य आहे त्या सूर्याला तेज कुणापासून प्राप्त होतं, तर ते ब्रह्मापासून होतं. ज्याच्या तेजाने तारांगणास तेज प्राप्त होते. ब्रह्मापासून सूर्याला तेज प्राप्त होतं, सूर्यापासून संपूर्ण तारांगणाला तेज प्राप्त होतं. चंद्राची स्वतःच असं काही उजेड नाहीये. सूर्याचा उजेड त्याच्यावर पडतो आणि त्याचं रिफ्लेक्शन, त्याच्यावरचा उजेड परावर्तित होऊन पृथ्वीवर पडतो. चंद्राला स्वतःच तेज नाहीये. तसेच महातेज ज्याचे तेजाने तेजस्वी होते. जगतात जे मूळ पदार्थ म्हणून आहेत त्यांचे जे मूळ, जे वृद्धीची वृद्धी, तसेच बुद्धी व जीव यांचे जे आदी कारण आहे ते म्हणजे ब्रह्म. म्हणजे ब्रह्म सगळ्यांचं आदी कारण आहे. जे मन, डोळे, कान, वाचा यांचे आदी कारण आहे. हे ब्रह्म जे आहे ते मन, डोळे, कान, वाचा यांचे आदी कारण आहे. हे ब्रह्म प्राणाचे जीवन आहे, गतीचे चरण आहे व ज्याच्यामुळे क्रियेस कर्तेपणा येतो. या पृथ्वीचे जे चलन वलन होतंय, झाडं हलतायत, वारा वाहतोय, नद्या वाहतायत, सूर्य उगवतोय, मावळतोय, पृथ्वी फिरते, हे जे चलन वलन आहे सगळं, याला ऊर्जा कुठून मिळते? याचं कर्तेपण कोणाकडे आहे? ते ब्रह्माकडे आहे. हे सगळ्या ज्या क्रिया आहेत त्याला कर्तेपण जे आहे ते ब्रह्माकडून मिळतं. जे मेदिनीची मेदिनी, जे पाणी पिऊन असे पाणी, तेजा दिवे लावणी, जेणे तेसे, जे वायूचा श्वासोश्वासू, जे गगनाचा अवकाशू, हे असो अध्वाची आभासू, आभासे जेणे, किंबहुना पांडवा, जे आगवेची असे आगवा, जेथ नाही रिगवा, द्वैत्व भावासी, जे देखिलियासी सवे, दृश्य दृष्टा हे आगवे, एकवट कालवे, सामरसे. हे पंडुकुमारा, विस्तार व संहार यांना आपापले रूप प्राप्त होते. जे पृथ्वीस धारण करणारे, जे पाण्याचे जीवन व ज्याचे योगाने तेज प्रकाशमान होते, जे वायूस वाहण्याचीही शक्ती देते व ज्यात आकाश सामावते, असे हे ब्रह्म आहे. बघा ब्रह्माची व्याप्ती किती मोठी आहे बघा. परत सांगतो, हे ब्रह्म जे आहे ते मन, डोळे, कान व वाचा यांचे आदी कारण आहे. हे ब्रह्म प्राणांचे जीवन आहे, गीतेचे चरण आहे, गतीचे चरण आहे आणि याच ब्रह्मामुळे क्रियेस कर्तेपणा येतो. अजून काय? विस्तार व संहार यांना आपापले रूप प्राप्त होते. कुणामुळे? ब्रह्मामुळे. ब्रह्म पृथ्वीच धारण करणारे, ब्रह्म पाण्याचे जीवन व ब्रह्माचे योगाने तेज प्रकाशमान होते. जे वायूस, हे जे ब्रह्म आहे ते वायूस वाहण्याची शक्ती देते व ज्यात आकाश सामावते. फार काय सांगावे, सर्व भासमान वस्तू ज्याच्या तेजाने कळतात, असे हे ब्रह्म आहे. सूर्याला तेज त्याच्यापासून मिळते, वाऱ्याला गती त्याच्यापासून मिळते. हे पांडवा, या सर्व जगतात जे आदी कारण असून ज्याचे ठिकाणी द्वैताचा भास होत नाही, हे जे ब्रह्म आहे याच्यात द्वैत भाव नाही आहे. म्हणजे तू पुरुष, हा स्त्री, मग त्या स्त्रीला जास्त नाही द्यायचं, पुरुष आहे म्हणून तुला जरा जास्त, असं द्वैत भाव नाहीये. एकाच कमी आणि एकाच जास्त असा प्रकार ब्रह्माकडे नसतो. जे देखिलियासी चवे,
दृश्य दृष्ट हे आघवे एकवट कालवे समरसे मग तेची होय ज्ञान ज्ञाता ज्ञेय हन जेणे गमिजे स्थान तेही तेची जैसे सरलिया लेख आख होती एक तैसे साध्य साधनाधिक ऐक्यासी ये अर्जुनाजिये ठाई न सरे द्वैताची वही हे असो जे हृदयी सर्वांच्यासे ज्याचे दर्शन होण्याबरोबर ज्याचे म्हणजे ब्रह्माचे दर्शन होण्याबरोबर द्रष्टा दृश्य व दर्शन ही त्रिपुटी नाहीशी होते. मग तेच आता ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी होऊन ज्याचे योगाने ब्रह्म कळते तेही तेच होय. ब्रह्म कसे कळते की ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी होऊन त्यांच्या योगाने ब्रह्म कळते व तेही तेच होय. ज्याप्रमाणे हिशोबाचा ताळा जमल्यावर हिशोबाचा कच्च्या कागदाचे काम संपते त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्ती झाल्यावर साध्य व साधक हे भाव नाहीसे होतात. बघ आपण एखादा हिशोब करायचा असेल कच्च्या कागदावर आपण लिहितो आले किती गेले किती बाकी किती इकडे किती खर्च झाले तिकडे किती खर्च झाले आणि एकदा हिशोब लागला किती पैसे उरले समजा 600 रुपये उरले किती लोकांचा हिशोब होता तिघांचा होता उरलेले 600 रुपये तिघांना वाटून 200 रुपये दिले तर मग त्या कागदाचं काय काम आहे काय काम नाही मग ते कागद आपण फाडून फेकून देतो. तसंच अगदी तसंच ज्यावेळेस ब्रह्मप्राप्ती होते त्यावेळेस साधक व साध्य हे भाव नाहीसे होतात. साधक म्हणजे जो ज्ञान प्राप्ती करणार आहे विद्यार्थी तो आणि साध्य म्हणजे ज्ञेय हे दोन्ही नाहीसे होतात. अर्जुना ब्रह्माचे ठिकाणी द्वैताचा संबंध राहत नाही. आता हे राहू दे ते सर्वांच्या हृदयात वास करते. हे जे ब्रह्म आहे हे सर्वांच्या हृदयात वास करते. म्हणजे तुमच्यात माझ्यात सगळ्याच्यात ब्रह्म आहे. आपण म्हणतो कानाकानात ब्रह्म आहे मनात मनात ब्रह्म आहे ते हे ब्रह्म. आता श्लोक नंबर 18 त्याचा श्लोकार्थ. याप्रमाणे क्षेत्र ज्ञान आणि ज्ञेय हे संक्षेपानं तुला सांगितली. ही जाणल्याने माझा भक्त माझ्या रूपाला मिळतो. आपण जे मगाशी म्हणलं तेच माझा भक्त माझ्या रूपाला मिळतो म्हणजे मोक्ष प्राप्ती होते म्हणजेच भगवंताशी मद्रूप होतो. कधी कधी भक्त मद्रूप होतो भगवंताशी तर क्षेत्र ज्ञान आणि ज्ञेय हे सगळं जर त्यानं समजून घेतलं त्यानं जर हे जाणलं की मग तो भक्त भगवंताच्या रूपाला जाऊन मिळतो. म्हणजे आतापर्यंत या 13व्या अध्यायात आपण जे जे काय अध्ययन केलेलं आहे जे जे काय वाचन केलेलं आहे त्या सगळ्याच ह्या एका वाक्यामध्ये त्याचं हे आलेलं आहे सार आलेला आहे की क्षेत्र ज्ञान आणि ज्ञेय हे ज्याला समजतं जो जाणून घेतो तो भगवंताशी मद्रूप होतो. म्हणून आपण हे एवढे दिवस जे 36-37 जे आपण भाग पाहिलेले आहेत ते हे सगळं जाणून घेण्यासाठी आहे. का जाणून घेतो आपण हे तर आपल्याला भगवंताशी मद्रूप होण्याचा मार्ग समजून घ्यायचा होता म्हणून. आता श्लोक नंबर 18 त्यातल्या ओव्या वाचूयात आपण. एवम हे तुझ पुढा आदि क्षेत्र सुहाडा दाविले फाडो वाडा विवंचुनी तैसेची क्षेत्रा पाठी जैसे नी देखसी दिठी तैसे ज्ञान ही किरटी सांगितले अज्ञानाही कौतुके रूप केले निके जव आयणी तुझी टेके पुरे म्हणे आणि आता हे रोकडे उपत्तीचे निपवाडे
निरूपिले उघडे ज्ञेय पैगा. हे आगवीची विवंचना बुद्धी भरुणी अर्जुना, मत्स्य सिद्धी भावना माझिया येती. देहादी परिग्रही संन्यासो करुनिया जिही, जीव माझ्या ठाई वृत्तिकू केला. याप्रमाणे हे प्रिय मित्रा, तुला क्षेत्र म्हणजे काय हे फाडी मांडून म्हणजे स्पष्ट करून सांगितले. भगवंत काय म्हणतात अर्जुनाला, हे प्रिय मित्रा. अर्जुनाला प्रिय मित्रा म्हणतात बघा भगवंत. हे क्षेत्र म्हणजे काय हे तुला मी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे अर्जुना, त्या क्षेत्रानंतर तुला उघड दृष्टीने पाहता येईल अशा दृष्टीने ज्ञानही समजून सांगितले. तुला ज्ञान सुद्धा समजून सांगितलेलं आहे, क्षेत्र म्हणजे काय समजून सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे तुझी बुद्धीची तृप्ती होऊन तू पुरे म्हणेपर्यंत अज्ञानाच्याही लक्षणांचे कौतुकाने निरूपण केले. तू पुरे म्हणूस तोपर्यंत तुला अज्ञानाची सुद्धा लक्षणं सांगितलेली आहेत. आणि आता दृष्टांत देऊन तुला ज्ञेय म्हणजे काय हे स्पष्ट करून सांगितले. म्हणजे आतापर्यंत आपण या 13व्या अध्यायात काय काय पाहिलेलं आहे, क्षेत्र म्हणजे काय पाहिलेलं आहे, ज्ञान म्हणजे काय पाहिलेलं आहे आणि ज्ञेय म्हणजे काय पाहिलेलं आहे. अर्जुना, या सर्व गोष्टींचा विचार करून माझ्या प्राप्तीची इच्छा धरून माझे भक्त मद्रूप होतात. हे सर्व जाणल्यानंतर या सर्व गोष्टींचा विचार करून माझ्या प्राप्तीची इच्छा धरून माझे भक्त मद्रूप होतात असं भगवंत म्हणतात. देहाधिक परिवाराचा त्याग करून व जे माझे ठिकाणी आपले चित्त वतनदार करतात. भगवंताची प्राप्ती कशी होते, काय करावं लागतं ते इथे सांगितलेलं आहे की देहाधिक परिवाराचा त्याग करून, देहाधिक परिवाराचा त्याग करावा लागतो आणि आपले चित्त जे आहे ते भगवंताच्या चरणी एकवटलं की मग भगवंताची प्राप्ती होते. अजून काय करावं लागतं ते पुढे आलेलं आहे. ते माते किरीटी हेची जाणूनिया शेवटी, आपण पयास साठो वाटी मीची होती परी, हे मुख्य गा अवधारी सोहोपी सर्वा परी रचली आम्ही. कडा पायरी कीजे निराळी माचू बांधीजे, अथावी सुईजे तरी जैसी, एरवी आगवेची आत्मा हे सांगो जरी विरोत्तमा, परी तुझिया मनोधर्मा मिळेना. म्हणून एकची संचले चतुर्धा आम्ही केले, जे आदळपण देखिले तुझिये प्रज्ञे. हे किरीटी, ते माझे भक्त आपले चित्त मला अर्पण करून व माझे चित्त आपल्याकडे घेऊन मद्रूप होतात. आता भगवंताची प्राप्ती कशी करायची आहे याचा मार्ग सांगितलेला आहे. काय तर ज्ञान म्हणजे काय समजून घ्यायचं, अज्ञान म्हणजे काय समजून घ्यायचं, ज्ञेय म्हणजे काय समजून घ्यायचं, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे समजून घ्यायचं. ठीक आहे. एवढं केल्यानंतर मग काय की देहाधिक परिवाराचा त्याग करायचा. म्हणजे परिवाराचा त्याग करून काय करायचं, आपलं चित्त भगवंताचं वतनदार करायचं. म्हणजे भगवंताच्या ठाई आपलं चित्त ठेवून द्यायचं. अजून काय, ते भक्त आपले चित्त मला अर्पण करून व माझे चित्त आपल्याकडे घेऊन मद्रूप होतात. म्हणजे भगवंताचं चित्त आणि त्या भक्ताचं चित्त हे एकरूप होतं. ते आपलं चित्त भगवंताकडे देतात आणि भगवंताचं चित्त त्यांच्याकडे घेतात. एवढं ते एकरूप होतात म्हणून ते मद्रूप होतात. अशा रीतीने मद्रूप होण्याचा सर्वात सुलभ मार्ग मी मुमुक्षू करता तयार करून ठेवला आहे. हा जो मार्ग आहे हा मुमुक्षू करता तयार केलेला होता. अगदी सुलभ मार्ग आहे, एकदम सोपा मार्ग आहे, तो इथे सांगितलेला आहे. कड्यावर चढून जाणे झाल्यास
जशा पायऱ्या कराव्या लागतात. एखाद्या डोंगरावर चढून जायचं म्हणलं, खडा डोंगर असेल तर त्याला पायऱ्या कराव्या लागतात. किंवा अंतराळी चढून जाणे असल्यास जसा पहाड बांधावा लागतो. आपल्याला एकदम असं उभं जर वर चढून जायचं असेल, बिल्डिंगचे पाईपलाईनचं काम आहे समजा, तर मग ते बांबू बांबू बांधतात ना, बांबू बांबू बांधून त्यावर फळ्या ठेवून त्याच्यावर काम करतात, त्याला म्हणतात पहाड. तर अंतराळात चढून जाण्यासाठी पहाड बांधावा लागतो, कड्यावर चढून जाण्यासाठी पायऱ्या कराव्या लागतात, किंवा खोल पाण्यातून तरून जायचे असल्यास जसे नौकेने जावे लागते. पाण्यातून जायचं असेल तर नावेतून जावं लागतं. एरवी हे विरोत्तमा सर्वत्र आत्मा आहे असे जर तुला वर्णन करून सांगू लागलो तर तुला ते स्पष्ट कळणार नाही. भगवंत काय म्हणतात, मी जर तुला नुसतं म्हणलं की आत्मा सर्वत्र आहे तर तुला ते कळणार नाही. म्हणून तुझी बुद्धी जड आहे असे पाहून ते एकच ब्रह्म 4 विभाग करून मी तुला सांगितले आहे. तुझी बुद्धी जड आहे असं म्हणतात भगवंत अर्जुनास. तुला नीट समजत नाहीये म्हणून ते जे ब्रह्म आहे त्याचेच मी 4 भाग करून तुला थोडस सोपं करून सांगितलेलं आहे असं भगवंत म्हणतात. आज आपण इथंच थांबणार आहोत. भाग नंबर 39 आपण उद्या बघणार आहोत. तर आजच्या भागात आपण बघितलं की ब्रह्माचं स्वरूप कसं आहे, नंतर भगवत प्राप्तीचा मार्ग काय, भगवंताशी मद्रूप होण्याचा मार्ग काय, तर ज्ञान, ज्ञेय आणि क्षेत्र हे समजून घ्यायचं. भगवंताच्या ठाई आपलं चित्त अर्पण करायचं, देह परिवाराचा त्याग करायचा, म्हणजे आपण भगवंताशी एकरूप होऊ शकतो. हा मार्ग आपण आज त्याचा अभ्यास केलेला आहे. आज आपण इथंच थांबणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत आणि नेहमीप्रमाणे ज्याने व्यसनापासून मुक्ती घेण्यासाठी जे काही मनामध्ये संकल्प केलेला आहे तो संकल्प आठवायचा आहे. भगवंताच्या चरणी हा संकल्प दृढ व्हावा, आपण व्यसनापासून मुक्ती मिळावी यासाठी शक्ती दे असं भगवंतास म्हणायचं आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.